संपूर्ण राज्यामध्ये आज शिवजन्मोत्सव साजरा होत आहे। महाल भागात शिवाजी चौकात हे दृश्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लोकांमध्ये किती एक वेगळा उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। विशेष करून ढोल ताशाच्या पथकाच्या गजरामध्ये शिवजन्मोत्सव साजरा होत आहे। सकाळी 6 वाजता महाराजांना दुग्धाभिषेक झाला आणि त्यानंतर म्हणजे तेव्हापासून हा ढोल ताशाचा गजर नागपूरमध्ये आपल्याला होताना दिसत आहे आणि शेकडो नागपूरकर देखील इथे हा ढोल ताशाचा गजर पाहायला इथे आलेले आहे। विशेष करून जर का आपण बघितलं दरवर्षी नित्यनेमाने हा कार्यक्रम होतो। सकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि हे बघण्यासाठी जी तरुणाई इथे येतात, नागपूरकर येतात, त्यांचा निश्चितच एक महाराजाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम श्रद्धा तर आहेच, पण एक वेगळा उत्साह देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो। काही नागपूरकर आपण त्यांना विचारूया, आजचा दिवस किती महत्त्वाचा असतो तुमच्यासाठी? आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो। फक्त आजचाच नाही, रोजच दिवस आमच्यासाठी महाराजांचं नाव घेऊनच सुरू होते। तर आजचा दिवस स्पेशल आहे कारण की आज महाराजांना 350 इयर्स जन्म झाले आहे आणि आम्ही सुद्धा नागपूरवरूनच आहे। आम्ही इथे स्पेशल पाहासाठी आलो आहे आणि आम्ही महाराजांचे भक्त आहे। तो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणखी काय करू? काय नाव तुझं? चैतन्य आलाय तू? मी नारायण आलाय। मी प्रॉपर नागपूरचा आहे। मी आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराज हे आम्ही यांची खूप मोठे भक्त आहे। हा म्हणजे आजचा दिवस यांचा जन्म आहे, तर मला सांगताना इतकी खुशी होत आहे की मी हा महाराष्ट्र यामध्ये जन्मात आलेलो आहो। हा दिवस म्हणजे दररोजच आमच्यासाठी महाराज म्हणजे आमचे आयडियलच आहे। जर काही या दृश्यांमध्ये बघितलं ना तर छोटे मुलं देखील कशा प्रकारे त्यांचे पालक त्यांना घेऊन आलेले आहे। खांद्यावर बसून वडील मुलांना इथे हे दृश्य दाखवत आहे। आपण त्यांना विचारूया। खरं तर एक प्रेरणास्थान आहे, लहान मुलांमध्ये हे संस्कार घडावे यासाठी याला घेऊन आले। हट्ट होता याचा इथे यायचा? हो, त्याचा कालपासून हट्ट होता की मला छत्रपती शिवाजी महाराजांकडे जायचं आहे आणि त्यांना जाऊन नमस्कार करायचा आहे। काय नाव आहे तुझं? कशाला आला तू इथे? कशाला आला? बालवयामध्ये लहान मुलांमध्ये संस्कार घडावे, कारण की महाराष्ट्रामध्ये कुठेही जा छोट्या मुलांना तर का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर आपोआप त्याच्या हृदयातनं जय किंवा जयघोष निघतो। तर हे संस्कार लहान मुलांना पण घडावे। इतकंच नाही तर ज्या प्रकारे ते आपल्याला वातावरण पाहायला मिळतं त्यावरून लक्षात येतं की एक वेगळा उत्साह नागपूरमध्ये आहे। दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे। मात्र महालचा हा जो कार्यक्रम असतो आणि इथला ढोल ताशाचा गजर असतो, इथला शिवजयंती उत्सव असतो, याची जी बात असते किंवा याची जी चर्चा असते ती एक वेगळीच असते। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।